राज्यामध्ये सध्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या आज बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मात्र मान तालुक्यातील सध्या स्वरूपखानवाडी या गावामध्ये आपण आहोत. लोकसहभागातून एखादी जिल्हा परिषदेची शाळा किती चांगल्या प्रकारे भरारी घेऊ शकते, ती डिजिटल कशी होऊ शकते, इथले विद्यार्थी इंग्रजी फाडफाड कसे बोलू शकतात, इंग्लिश मीडियम स्कूलमधल्या विद्यार्थ्यांना ही मागं टाकेल अशी गुणवत्ता मराठी शाळेत किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेत आपल्याला कशी बघायला मिळू शकते, याच्याविषयी या ठिकाणी आपण आता पाहणी केली. काल या ठिकाणी अपर आयुक्त जे नितीन माने आहेत त्यांनी देखील या ठिकाणी भेट देऊन या शाळेची पाहणी केली. त्याचबरोबर जे धनावडे म्हणून आहेत सहाय्यक आयुक्त, निलेश घुले जे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सातारा जिल्हा परिषद, त्याचबरोबर प्रदीप शेंडगे गट विकास अधिकारी मान तालुका आणि त्यांच्यासोबत इतर सर्व अधिकाऱ्यांनी काल या ठिकाणी भेट दिली आणि इथल्या शाळेची तसेच गावाची पाहणी केली. खरं तर या पाहणी करण्याचा मागचा जो उद्देश आहे तो होता, हे जे गाव आहे स्वरूपखानवाडी गाव हे ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून सध्या राज्यभर सुरू असलेल्या स्पर्धेमध्ये पहिल्या 3 गावांमध्ये हे एक गाव आहे आणि त्याच्या अनुषंगानंच ह्या ठिकाणी पाहणी करण्यात आली. या शाळेविषयी अधिकची माहिती आपण जाणून घेणार आहोत मुख्याध्यापकांकडून. नमस्कार सर. नमस्कार. नेमकं काय सांगाल, शाळेमध्ये कशी गुणवत्ता आहे आणि एवढं सगळं जे डिजिटल झालेलं आहे तर ते नेमकं कसं उभं केलं तुम्ही सगळं? सध्या शाळेमध्ये आमच्या 1ली ते 7वीचे वर्ग असून 71 पट आहे आणि आम्ही 3 शिक्षक कार्यरत आता शाळेमध्ये आहोत. शाळेमध्ये ज्यावेळी आम्ही काम करत असतो, गुणवत्ता विकासाच्या दृष्टीने ज्यावेळी शाळेचं काम सुरू असतं त्यावेळी गावाच्या सहकार्याशिवाय शाळेचा विकास होणं शक्य नाही. आणि हे स्वरूपखानवाडीच्या एक आदर्श गावात आम्हाला पाहायला मिळालं की आम्ही फक्त त्यांना सांगतो की आम्हाला हे वस्तू गरजेचे आहे, ही गोष्ट आम्हाला पाहिजे, ज्या ज्या भौतिक सुविधांची शाळेला गरज आहे तिथे आम्ही त्या ग्रामस्थांच्या पुढे मांडली आणि गावचे सरपंच, उपसरपंच, बॉडी आणि त्याचबरोबर सगळे आमचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि इतर सर्व शिक्षणप्रेमी ग्रामस्थ आमच्या विनंतीला मान देऊन सगळ्या गोष्टी त्यांनी उपलब्ध करून दिल्या आणि त्यामुळे आम्ही आज या स्तरावर पोहोचू शकलो. विद्यार्थ्यांनी नेमकं कोणकोणतं उपक्रम राबवले आहेत शाळेत? सर्वात महत्वाचा उपक्रम आमचा आहे जो परसबाग आहे. शाळेची जी परसबाग आहे, आमच्याकडे जागा कमी आहे पण छोट्याशा जागेमध्ये परसबाग, आज लाईव्ह परसबाग आपणास पाहायला मिळेल की तिथं टोमॅटो, वांगी, केळी, शेवगा या सगळ्या भाज्या आज तिथं लाईव्ह बघायला मिळतील. आणि दररोजचा जो शालेय पोषण आहार जो असतो त्यामध्ये आम्ही या सेंद्रिय खतावर पिकवलेल्या भाज्यांचा वापर करतो आणि हे सगळं काम आहे ते आमची मुलं करतात. म्हणजे बाग लावणं, त्याची काळजी घेणं, त्याला पाणी घालणं, ह्या सगळ्या बाबी मुलं करतात. आमच्या शाळेचा परसबागेमध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक आलेला आहे आणि जिल्ह्याची जी टीम आली होती, जिल्ह्याच्या टीमनेही कौतुक केलेलं आहे. अजून त्यांचा रिझल्ट आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही, पण ही परसबाग निर्मितीमध्ये आमच्या ज्या स्वयंपाकी आहेत, ज्या सौ अनिता आवळे, यांचं खूप मोठं सहकार्य असतं आणि सतत त्या धडपडत असतात आणि बागेची काळजी घेण्यामध्ये त्यांचं मोलाचं सहकार्य आहे. आणि याला ग्रामस्थांचं आमच्याकडे सहकार्य असतं. ज्यावेळी पालक मिटिंग असतं त्यावेळी गावातल्या महिला इथं ज्यावेळी जमतात त्यावेळी स्वतः महिला इथं भांगलन करणे, गवत काढणे, त्या बागेची काळजी घेणे, वाफे तयार करणे इत्यादी कामं मुलांच्या बरोबर तेही पालक करतात आणि त्यामुळं आम्हाला कामाला हुरूप वाटतो. आणि त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण ज्या स्पर्धा आहेत त्याच्यात जिल्ह्यात प्रथम क्रमांक रनिंगमध्ये आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्याचा आलेला आहे. तालुक्यात गीत मंच स्पर्धेमध्ये आमचा क्रमांक आलेला आहे. त्याचबरोबर रस्सीखेचच्या ज्या सांघिक स्पर्धा आहेत त्यामध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक आमच्या स्वरूपखानवाडी शाळेला मिळालेला आहे. असे अनेक प्रकारे. आणि गुणवत्तेच्या बाबतीत इंग्रजीचा उपक्रम जो आहे तो आमच्या शाळेच्या या ज्या पदवीधर शिक्षिका आहेत त्यांच्याकडं इंग्रजी हा विषय त्यांचा स्पेशल आहे आणि अतिशय सुंदर प्रत्येक वर्गामध्ये इंग्रजीचे उपक्रम खूप चांगले राबवलेले आहेत. संवाद, त्याचबरोबर इंग्रजीचं स्पेलिंग बी, म्हणजे जास्तीत जास्त शब्दसंग्रह इंग्रजीचा कसा होईल आणि इंग्रजी माध्यमाकडे जो ओढा आहे लोकांचा तो कमी कसा होईल. लोक इंग्रजीकडे का जात आहेत माध्यमाकडे, तर इंग्रजी आपल्याकडे कमी आहे, पण जिल्हा परिषद शाळेत अतिशय चांगलं इंग्रजी कसं असू शकतं हे आमच्या स्वरूपखानवाडीत कधीही पाहिलं तर आपणास बघायला मिळेल. त्यामध्ये सध्या ज्ञानचक्षू वाचनालय आम्ही तयार केलेलं आहे आणि ज्ञानचक्षू वाचनालयामध्ये अशी गोष्टीची छोटी छोटी पुस्तकं, साधारण परिकथा, किलबिल, बडबड गीत, हे श्यामची आई, पुन्हा वाचनालय,
संत गाडगे बाबा, संस्काराच्या पारंब्या, विज्ञान विचारमाला, महाभारतातील कथा, अफाट पिंकी अशी छोटी छोटी गोष्टीची पुस्तकं शाळेमध्ये आता सध्या 250 ते 300 पुस्तकांचा आमचा ग्रंथालयाचा उपक्रम आता सुरू आहे. याचं देवघेव रजिस्टर ठेवलं आहे. आम्ही दर शनिवारी नवीन पुस्तकं मुलांना वाचायला देतो आणि एक आठवडा त्यांच्याकडे पुस्तक राहतं, आठवड्यानं आम्ही ते परत जमा करतो. अशा प्रकारे वाचनालयाचा उपक्रम सुरू आहे आणि लोकवर्गणीतून आम्ही आता 800 पुस्तकं शाळेसाठी नवीन वाचनालयासाठी खरेदी करत आहोत. Good morning, I am a headmaster. Good morning, I am a teacher. Good morning, we are parents. Good morning, I am a doctor. Please come in. And have a seat here. We have come to take admission for our daughter in your government school. Which class do you want admission for? Sir, we want admission for class 7. Sure, what is your daughter's name? Her name is Sanskriti. Sir, we want admission here because your school teachers are very good. Yes, sir, we have heard a lot about your school. Now the number of students has also increased, which means parents trust the school. Thank you, yes. Our teachers work very hard and we are happy that our students' strength is growing every year. Sir, we come to know that your school provides many facilities. Yes, ma'am. Our school gives free textbooks, uniforms, shoes and socks, midday meals, Savitribai Phule Dattak Paluk Yojana, different culture and educational activities. We also run various programs like cleanliness activities, reading activities, health checkups, and special guidance. Sir, we like that your school has good your school students have won many prizes. Yes, recently our students won first prize at the district level in running events and the speech competition. Not only support us, sir, our students also got prizes at the taluka level in essay competition, speech competition, good handwriting competition, and Geet Mancha competition. That's really impressive. We want our daughter to participate and learn all these things. Sir, we like that your school has good parent cooperation too. Yes, parents always support us. Our school also strong support from the parents, Gram Panchayat and all villagers. Because of everyone's cooperation, the school environment is very positive. That's wonderful. A school grows only when everyone works together. Yes, you are right. Please submit your documents and complete the admission. Yes, sir, we will submit everything today. Sanskruti will get many opportunities to learn and grow here. Thank you very much, sir. We are happy to admit our daughter to this school. Thank you. We are glad you chose our school. Thank you, sir. No mention. धन्यवाद. या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं खेड्यापाड्यातल्या या ज्या शाळा आहेत त्यांचं जर जतन झालं, लोकसहभागातून अशा शाळा उभारीस आल्या तर राज्यात जी मराठी शाळांची किंवा जिल्हा परिषदेच्या शाळांची जी कमी होणारी संख्या आहे ती नक्कीच कमी होण्यास मदत होईल. धन्यवाद.